पुढील 2 ते 2.5 महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. मात्र याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सर्व पक्षांची तयारी जोरदार सुरू आहे. आपण जर पाहिलं तर वसंत मोरे यांनी एक पोस्ट केलेली आहे. त्यामध्ये लिहिलं की 2007 साली तेव्हा ते पहिला त्यांनी विजय मिळवला, तेव्हा हा रुपेश त्यांचा मुलगा आहे, हा तेव्हा पहिलीला होता. आणि आता त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा हा आता यावर्षी निवडणूक लढणार आहे तेव्हा गुलाल तात्यांच्या अंगावर पडलं पाहिजे. तात्या सूचक वक्तव्य केले म्हणजे याला निवडणूक उतरायच्या तयारीत तुम्ही दिसता. 100% उतरवणार आहे. गेल्या 2 वर्षापासून त्याची तयारी पण मी तशा पद्धतीने मी तर उलट निवडणूक आयोगाचा आभार मानेल. कारण 2022 साली ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस त्याचं वय थोडं एक 4 महिन्यांनी कमी पडत होतं आणि त्याच्यानंतर निवडणुकाच झाल्या नाहीत. आणि आता तो 23 वर्षाचा पूर्ण झाला आहे. 21 वर्ष असल्याशिवाय पुढे महानगरपालिकेची निवडणूक लढता येत नाही. आणि आता तो 23 वर्ष पूर्ण झाले. त्यामुळं मला वाटतं की माझा जो 10 वर्षाचा जुना प्रभाग आहे, जिथे मी 10 वर्ष नगरसेवक होतो, त्या भागाचा तो भाग पूर्णपणे माझ्या 38च्या शेजारी 40 आहे. त्यामुळे मी ते प्रभाग क्रमांक 40मध्ये रुपेशची पूर्णपणे तयारी केलेली आहे. आणि त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये मला वाटतं की महानगरपालिकेच्या इतिहासातली पहिली बाप लेकाची जोडी ही यावेळेस तुम्हाला 2025 सालानंतर महानगरपालिकेत दिसेल. नाही, पप्पांनी सगळी तयारी केली आहे. तयारी तर सगळ्यांचीच, माझी पण झाली, दोघांची तयारी झाली. दोघांनी ठरवलंच आहे यंदा दोघंही एकत्र एका गाडीवरतीच पुणे महानगरपालिकेमध्ये एंट्री मारणारच. पप्पांना अनेक निवडणुका त्यांनी आतापर्यंत लढल्यात, अनेक निवडणुकात यश मिळाले, अनेक निवडणुकात अपयश पाहायला मिळाले. मात्र आता तो सगळा बॅकलॉग निघेल भरून. 100% त्यासाठी आम्ही दिवस रात्र एक करू आणि तो जो बॅकलॉग तुम्ही म्हणताय तो बॅकलॉग नक्कीच आम्ही भरून काढू. आणि दोघंही जेवढं काय प्रयत्न करता येईल आणि जेवढं काय दिवसाचा रात्र करता येईल, रात्रीचे दिवस करता येईल, एवढं दिवसाचा रात्र करून आम्ही नक्कीच विजय मिळून दाखवू. नाही, पण सगळी मदार त्यांनी तुझ्यावरती दिली आहे की तुझ्या विजयाचा गुलाल त्यांच्या खांद्यावर पाहिजे. तुला जास्त परिश्रम घ्यायचे त्यांच्यापैकी. हो नक्कीच. त्यांची साथ असले की परिश्रमाची ताकद अजून वाढती आणि ते सोबत असलं की नक्कीच आम्ही दोघंही विजय मिळून दाखवूच. चांगला तयार केला. नाही, तो 2 वर्षापासून म्हणजे तसा मी जी पोस्ट टाकली की 2007 साली पहिल्यांदा तो पहिलीत असताना त्याच्या अंगावरती माझा विजयाचा गुलाल 2007ला पडला. त्याच्यानंतर तो 12ला पडला, 17ला पडला. आणि ह्या तिन्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याची अतिशय चांगल्या पद्धतीने तयारी झाली. माझ्यापेक्षा त्याचं ग्रुपिंग अतिशय चांगलं आहे. आणि सुदैवाने का म्हणा माझा तो प्रभाग अतिशय चांगला झाला आहे. त्यामुळं आम्ही दोघंही एकदम एकमेकाच्या शेजारी प्रभाग येतो. त्यामुळं माझ्या वेगळे प्रभाग आणि एक मोठा 5 याचा केलाय. माझा 5 याचा आहे, जो महाराष्ट्रातला पहिला 5 नगरसेवकांचा प्रभाग आहे. परंतु त्या 5च्या प्रभागामध्ये मी पुणे शहरातील कदाचित एकमेव नगरसेवक असेल की त्याचा 100% प्रभाग आलेला आहे. म्हणजे माझा मागच्या 15 वर्ष 10 वर्ष मी जिथं नगरसेवक होतो तो भाग आणि आता 5 वर्ष ज्या भागामध्ये नगरसेवक होतो तो भाग, असे दोन्ही भाग माझ्या 5च्या प्रभागात आलेत. आणि शेजारी जिथं मी माझ्या मुलाची तयारी करतोय त्या ठिकाणी सुद्धा 50% भाग कोंढवा आणि कात्रज असं 2 प्रभाग मिळून 50% कोंढवा आणि 50% कात्रज झालाय. तर मला वाटतं त्या कोंढव्यामध्ये ज्यांची सत्तेची ज्यांना मस्ती आली ना, ती मस्ती मी 2019ला पण उतरवली आहे आणि आता 25ला पण ती रुपेशच्या माध्यमातून मी ती उतरवणार परत. पण त्याने एक कार्टून काढलं होतं मध्ये. ते कार्टून आपलं नव्हतं, कारण त्याचं कार्टून आम्ही केलेलं आहे, ते सगळ्या दुनियाला माहिती आहे. त्यामुळे माझं कार्टून काढायची कोण ताकद ठेवणार नाही. आणि केलं तर मग ते करावं त्यांनी. आम्ही त्या पद्धतीने त्यांना तसं उत्तर न देता 2000च्या आत्ताची जी निवडणूक लागेल, ही येणारी जी निवडणूक आहे महानगरपालिकेची 2 महिन्यामध्ये लागेल ती 26ची, ह्या 26च्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना चोख उत्तर देऊ. 2019ला मी दिले आणि 2026ला पोरगा देणार. 2026ला जे उत्तर आहे ते रुपेश देईल असा विश्वास जो आहे तो वसंत मोरे यांनी व्यक्त केलाय. त्यामुळे बाप लेकांची ही जोडी जी आहे ती आपल्याला महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळेल आणि त्या संदर्भातलं सूचक वक्तव्य जे आहे ते वसंत मोरे यांनी केलंय आणि रुपेशने ती तयारी दर्शवली आहे. कॅमेरा आदर्श कटकेसह सागरवाड, साम टीव्ही, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.